शुक्रवारी राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर लोकसभेच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक पार पडली। सुरुवातीला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून बैठकीस सुरुवात करण्यात आली। यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने, जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, नेते हेमंत चौधरी, सुभाष डांगे, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर, महिला प्रदेश उपाध्यक्ष सायरा शेख, फारुक मटके, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, सनी देवकते, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, विद्यार्थी अध्यक्ष पवन कुमार पाटील, लता ढेरे, शशिकला कसपटे, मंदाकिनी तोडकरी, अमीर शेख, राजाभाऊ बेळे नवरू, अनिल बनसोडे, इरफान शेख आदींची उपस्थिती होती। या प्रसंगी प्रवक्ते अशोक निंबाळकर, अल्हेमराज आबाजीराजे, सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, आशिष मेहत्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या 3 वर्षापासून स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन मध्ये मी समाज कार्य करत होते। माझं समाज कार्य पाहून संतोष भाऊ आणि जुबेर बागवान भाईंचा कॉल पप्पांना आला आणि मला सुद्धा आला की असं आम्ही युवती अध्यक्ष पदासाठी तुम्हाला हे करतोय, नियुक्ती करतोय। तर सुरुवातीला मला पॉलिटिक्स मी समाज कार्य करायची आणि कसं मला थोडंसं बाकीच्या इतर समाज कार्यामध्ये अडचणी येत होते, समस्या निर्माण व्हायचे आणि मग संगीता आंटीने म्हटलं की असं पद घेतल्यानंतर तुझे सगळे कामं मार्गी लागतील आणि व्यवस्थित होतील। त्यामुळे मी हे पद स्वीकारले आणि माझी स्त्री शक्ती सेना माझ्या सोबत आहे कायमची। भाग्यश्री मॅडम, तेजश्री राहुल मॅडम, सचिव हे सगळे माझ्या सोबत असल्यामुळे, स्त्री शक्ती सेना सोबत असल्यामुळे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।